नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे ठाणे शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षेची मार्क लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही यादी आहे, बघू शकता. तर ही यादी जर पाहिलं तुम्ही, तर जर काही ऑब्जेक्शन असतील तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं की 6 वाजेपर्यंत, आजच्या अजून 2 तास बाकी आहे, तुम्हाला मेल करायचा आहे cp.thane.dcp@mahapolice.go.in याच्यावरती तुम्हाला मेल करायचा आहे. तुमचे ईमेल त्यांना पाठवायचे आहेत आज 6 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये स्वतःचं नाव, चेस नंबर, मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्हाला जो काही आक्षेप असेल तो तुम्हाला मार्कांच्या बाबतीत तो तुम्हाला लिहायचा आहे. ओके, परत तुमची हे चेक केली जाईल. तर हे जर मार्क लिस्ट जर पाहिली, तर टोटल जर विद्यार्थ्यांची संख्या पाहिली, तर ती आहे 9,775 एवढे विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली. त्यात खूप सारे विद्यार्थी ॲब्सेंट होते. ओके, 150चे पास जवळपास विद्यार्थी काय होते की ॲब्सेंट होते याच्यामध्ये. तर या शीटला मी काय केलं की एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ही एक्सेल शीट आहे. तर याच्यामध्ये जर मी ॲनालिसिस केलं, आता जर मी काय केलं की याचं ॲनालिसिस केलं आणि तुम्हाला दाखवलं, तुम्हाला जर दिसत असेल प्रॉपरली तर दाखवतो मी. तर हे ॲनालिसिसमधून तुम्हाला समजून जाईल की बघा, 95 मार्कांचे तुम्ही बघाल तर टोटल जवळपास आहेत 10 विद्यार्थी आहेत. जवळपास मला एक्झॅक्टली सांगेल, जवळपास नाही, एक्झॅक्टली पण 10 विद्यार्थी आहेत. 94 मार्काचे 16 विद्यार्थी आहेत. 93 मार्काचे 33 विद्यार्थी आहेत. असे जर पकडलं 90 आणि 90 पेक्षा जास्त, तर हा आकडा आहे 263 विद्यार्थी आहेत. 263 विद्यार्थ्यांना किती आहे, आता तुम्ही इथं आकडा दिसेल, मी काउंट केलेला आहे. हरकत नाही, पहिले परत एकदा कॅल्क्युलेट करतो. खाली तुम्हाला काउंट दिसेल. ओके, वरती तुम्हाला दिसेल 263 इंटू 1C आहे, म्हणजे 263 विद्यार्थी आहेत जे 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे तुम्ही बघाल, पेपर सोपा होता, त्यामुळे काय होतं की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क पडलेले आहेत. आता तुम्ही जर बघितले, याची जाहिरात जर पाहिली, तर ही ठाणे शहरची जर जाहिरात तुम्ही बघितली, तर तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये ही 666 पदांकरता जाहिरात होती. बघा, लक्षात घ्या, पदसंख्या खूप जास्त होती, 666 पदं होती, बरोबर आहे. पेनचा कलर चेंज करतो मी, एकच मिनिट वेळ द्या मला, आणि थोडासा थिकनेस छोटा करतो. होतो, 666 पदं होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ओपनसाठी, सर आता अराखीवसाठी ओपनसाठी 354 पदं होती. त्याच्यात 105 पदं आहेत, ती पदं आहेत सर्वसाधारणची. त्याच्यामध्ये फक्त मेल उमेदवार चालले जातात, मेल. ओके, बाकी ओरिजिनल रिझर्वेशन सोडून, म्हणजे हे महिला खेळाडू हे सगळे सोडून तुम्हाला 105 पदं आहेत. त्याच्यानंतर 106 पदं मुलींची आहेत. ही मुलींचा खूप जास्त वाटा आहे त्याच्यामध्ये. 118 पदं परत खेळाडू आहेत, 18 पदं प्रकल्पस्थ, 7 पदं भूकंपग्रस्त, 53 तुम्ही बघू शकता माजी सैनिक. असा हा वेगळा क्रम आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचे 76 पदं आहेत, 67 पदं आहेत. ईडब्ल्यूएसचे ESCBCचे 67 आहेत. त्याच्यानंतर ओबीसीचे बघितले तर आहेत 110 पदं आहेत. त्याच्यानंतर SBC 5 पदं, NTDला एकही पद नाही आहे. NTCला 15 पदं आहेत, 12 पदं NTBला आहेत, 2 पदं VJAला आहेत. STसाठी एकही पद नाही. SCसाठी, शेड्यूल कास्टसाठी 34 पदं आहेत. ओके, आता सर्वसाधारणची ही वेगळी यादी आहे. आता याच्यामध्ये काय करूयात आपण की कट ऑफ किती लागू शकतो हे सांगेल तुम्हाला. आता ही जर यादी तुम्ही व्यवस्थित बघितली, ही यादी जी की एक्सेल शीट आहे, याला मी काय केलं की एक्सेलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे तुमच्यासाठी. तर या एक्सेल शीटमध्ये टॉपर आहे 95 मार्कांचा, टॉपर आहे 95 मार्कांचा. तुम्ही बघाल की 95 मार्काचे. आता या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये किती मार्क बघितलेले पडलेले ते बघूयात. तर लेखीची यादी पहिली बघूयात आपण. ही यादी, एकच मिनिट. आता 1:10 रेशिओने जी यादी केली होती लेखीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना, ग्राउंडमध्ये भेटलेल्या. आता 4 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडले होते. किती विद्यार्थी? 4 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडले होते. तर बघा, हे सिद्धेश गादेकर यांना किती पडले तर 50 पडले होते. यांना लेखीमध्ये जर बघितलं तर याला 95 मार्क पडलेले आहेत. तुम्ही बघाल इथे मी दाखवतो. यांचा नंबर आहे, चेस नंबर आहे 11,579 आहे. तर या एक्सेल शीटमध्ये आपण, नाहीतर या शीटमध्ये त्यांना सर्च करूयात. 11,579 यांना 95 मार्क पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मार्क आहेत यांना, 95 मार्क. आता 95 जर इथं प्लस 50 केलं तर यांना 150 पैकी 145 मार्क होत आहेत.
तर टॉपर जो आहे तो 145 मार्काचा फिक्स आहे इथे, 145 मार्काचा. याच्यापेक्षा जास्त मार्क पडूच नाही शकत आहे, कारण 95 मार्काचा टॉपर आहे, 50 मार्क हे आहेत, म्हणजे 145 मार्काचा टॉपर आहे. या 100% 145च्या पुढे एकालाही मार्क आहेत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना रवींद्र वाघ यांना 12,690 हा जो विद्यार्थी आहे यांना 78 मार्कात मी सर्च केलेला आहे, 78 मार्क आहेत यांना. तर यांना 128 मार्क होत आहेत. किती होतात? 128 मार्क होतात. 8ला 8 गेला, 7 आणि 5 12, 128 मार्क होतात. त्याच्यानंतर न बघितलं तर 14,368 जर बघितलं आपण, तर यांना 76 आहेत, म्हणजे या विद्यार्थ्यांना किती होतात? 126 मार्क पडतात. यांना किती होत आहेत मार्क? यांना इथे लिहिल मी 145 मार्क आहेत यांना, त्याच्यानंतर यांना 126 मार्क होतील यांचे, 126 मार्क होतील. त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो, आपण एकच मिनिट मला वेळ द्या, पुढे जर गेलो आपण तर ओके. आता हे एक शेवटचे विद्यार्थी आहेत, हे 50 मार्कावाले, हे यांना आहे 19,351 आहे. तर यांना 75 मार्क आहेत. तर 75 जर इथे केलं तर 125 मार्क होत आहेत. किती होत आहेत? 125 मार्क होत आहेत. 125 म्हणजे 145, 128, 126, 125 असे मार्क होतात हे, ज्यांना आउट ऑफ मार्क होते याच्यामध्ये ग्राउंडमध्ये. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही, लेखीमध्ये जर बघितलं इथं, तर लेखीच्या मार्कावर तुमचं काय होतं? विद्यार्थ्यांचा कट ऑफ डिसाईड होणार आहे. लेखीमध्ये जेवढे जास्त मार्क पडलेले आहेत त्याच्यावरती कट ऑफ डिसाईड होणार आहे, म्हणजे या एक्सेल सीटनुसार. लेखीमध्ये जेवढे जास्त मार्क त्यांना तसा कट ऑफ असणार आहे. आता इथं बघितलं तर यांना टॉप आहे 145 मार्कांचा. ओके. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर हे 11,579 यांना किती आहेत बघूयात आपण. यांना ग्राउंड मध्ये किती आहेत मार्क बघूयात. अकरा 578. तर यांना आहेत SC-BC कॅटेगरी नंतर 42 मार्क आहेत. तर यांचे 42 मार्क जर ऍड केले इथे, तर इथं काय केलं की 95 मार्क जर ऍड केले तर हे होत आहेत 7 आणि होत आहेत 9 आणि 4 13, 137 मार्क होत आहेत. 137 मार्क होत आहेत. तर लक्षात घ्या की ज्या ग्राउंडमध्ये जास्त मार्क आहेत, ग्राउंडमध्ये सॉरी लेखीमध्ये, ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत त्यांचे. तर त्याच्यानुसार कट ऑफ जर बघितला आपण, कट ऑफ जर बघितला कॅटेगरीनुसार, तर तुम्हाला मी सांगेल हा कट ऑफ. एक कुठेतरी रिकामी जागा असेल तर मी कट ऑफ सांगेल तुम्हाला. इथं आहे. तर ओपन सर्वसाधारणसाठी आता हा कट ऑफ सांगेल मी. तर हा कट ऑफ राहणार आहे माझ्या माहितीनुसार, हा 135 प्लस राहणार आहे कट ऑफ. 135 पेक्षा जास्त कट ऑफ राहणार आहे. प्लस, हा प्लस सांगत आहे मी तुम्हाला. हा किती असू शकतो, पण कमीत कमी मार्काची रेंज सांगते मी तुम्हाला, कट ऑफ सांगत आहे. याच्यापेक्षा जास्तच राहील, याच्या खाली जाणार नाही कट ऑफ. त्याच्यानंतर महिलाच्या बाबतीत जर बघितलं तर हा जाऊ शकतो की महिलांच्या बाबतीत हा 125 125 प्लस मार्क जाईल, याच्या खाली जाणार नाही, याच्या वरतीच राहणार ओपन महिलांच्या बाबतीत. ओके. त्याच्यानंतर SC मेलच्या बाबतीत जर बघितले, SC साठी सर्वसाधारण सांगत आहे मी, तर हा कट ऑफ राहील 126 प्लस राहणार आहे. त्याच्यानंतर फिमेलच्या बाबतीत जर बघितलं आपण SC साठी, तर हा कट ऑफ राहणार आहे 120 प्लस राहू शकतो, 120 प्लस. ST साठी पद नाही आहेत, कट ऑफ नाही सांगू शकत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण OBC कॅटेगरीसाठी, OBC कॅटेगरीसाठी मेलसाठी हा कट ऑफ राहू शकतो 133 प्लस मार्क, 133 प्लस मार्क राहील. फिमेलच्या बाबतीत जर बघितलं आपण OBC फिमेल, तर हा कट ऑफ राहणार 122 प्लस मार्क राहणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण कॅटेगरी आहे EWS. आता EWS चा कट ऑफ जो असतो तो खूप कमी लागतो नॉर्मली जर बघितलं आपण, तर हा कट ऑफ राहू शकतो 125 प्लस मार्क राहू शकतो, 125 कमी येऊ शकतो. आणि इथे जर बघितलं तर फिमेलच्या बाबतीत हा जो कट ऑफ जो 110 ते 120 पकडला, 110
20 मार्क प्लस असू शकतो हा. त्याच्यानंतर SC-BC कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट याच्यापेक्षा 2-3 मार्क थोडासा कट ऑफ काय करेल की तुम्हाला जास्त पाहायला मिळेल इथे. EWS कट ऑफ याच्यापेक्षा जास्त पाहायला मिळेल. तो हा कट ऑफ जो असू शकतो तो 128 प्लस असू शकतो सर्वसाधारणच्या बाबतीत. महिलांच्या बाबतीत जर बघितला तर हाच 125 प्लस असू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर NT-B आणि NT-C साठी जर पाहिलं तुम्ही, NT कॅटेगरी जर बघितलं तर बी साठी जर बघितलं तुम्ही तर NT-C साठी सांगेल तर हा कट ऑफ 134 मार्क प्लस असू शकतो NT-B साठी सर्वसाधारणसाठी, आणि फिमेलच्या बाबतीत हा 124 प्लस मार्क असू शकतो. महिला NT-B झाली. NT-C च्या बाबतीत जर बघितलं तर ऑलमोस्ट इथेच कट ऑफ सेम कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत, जवळपास सेम कट ऑफ राहण्याचे. तर ही माहिती होती, कट ऑफ होता. तर आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल, अनालिसिस आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.